11 वर्षापासून एक व्यक्ती जेलमध्ये कैदेत असते आणि ती व्यक्ती कोर्टाला एक पत्र लिहिते की मला माझ्या मुलांना भेटायची इच्छा झाली आहे. ते आता 18 वर्षांचे झालेले आहेत आणि मला माझ्या घरातल्यांच्या सर्व सदस्यांना सुद्धा भेटायचं आहे. अशा प्रकारचं पत्र ज्यावेळी जज वाचतात त्यावेळी जज सुद्धा हैराण होतात, कारण का ज्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला असतो तो गुन्हा इतका भयानक असतो की जज विचार करू लागतात की याला कशा प्रकारे बाहेर सोडावं. आणि हे पत्र वृत्तपत्रांमध्ये ज्यावेळी छापून येतो त्यावेळी लोकांच्या डोक्यामध्ये ती घटना, तो घटनाक्रम पुन्हा जागृत होतो की आपल्यावरती इतकं प्रेम करण्याला एका व्यक्तीसोबत एक व्यक्ती अशा प्रकारे कसा काय वागू शकतो. संपूर्ण घटनाक्रम हा तुम्हाला थोडासा हैराण करू शकते, तुम्हाला थोडंफार वाईटही वाचू शकते. नमस्कार, मी आहे सचिन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. घटनेला सुरुवात होते उत्तराखंड मधील देहरादून मधून. प्रकाशनगर मधील एक व्यक्ती, सॉफ्टवेअर इंजिनियर व्यक्ती आहे, ज्याचं नाव असतं राजेश गुलाटी, आणि याची बायको गेल्या 57 दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता असल्याच्या कारणामुळे राजेश फार चिंतेमध्ये होतात, कारण का त्याची मुलंही आता जवळजवळ 7-8 वर्षांचीच होते. त्यांचं संगोपन करणं, त्यांना शाळेमध्ये सोडणं, त्यांचा देखभाल करणं, त्याच्यानंतर त्याला सुद्धा ऑफिसमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टींमुळे त्याला त्याच्या बायकोची आठवण येत होती. आणि तो ह्या आठवणीमध्ये कधी कधी रडतही असायचा, कारण का त्याचा सुद्धा पेच निर्माण झालेला की पोरांचं आपल्या संगोपन करायचं, त्याच्यानंतर ऑफिस सांभाळायचं, ह्या दोन्ही गोष्टी त्याला कठीण होत होत्या. आपल्या मनातील दुःख तो आपल्या आई वडिलांना आणि आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा फोनवरून कळवत असायचा की आता अनुपमाला जाऊन इतका कालावधी लोटलेला आहे, इतके दिवस लोटलेले आहेत, आता माझा पेच निर्माण होतोय, मी आता ह्याच्यात करू तर काय करू. आपल्या भाऊजींची होणारी धावपळ पाहून त्याचा मेवणा जो असतो SK चौधरी हा थेट येऊन पोचतो देहरादूनला आपल्या भाऊजींच्या घरी. तिथे आल्यानंतर तो त्याच्या भाऊजींना एक प्रश्न विचारतो की अनुपमाला जाऊन आज 57 दिवस झालेले आहेत, तर तुम्ही आतापर्यंत पोलिसांमध्ये तक्रार का नोंदवली नाहीये, काय नक्की कारण आहे. तेव्हा राजेश गुलाटी त्याच्या मेवण्याला सांगतो की ठीक आहे, आपण पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवूया. राजेश हा आंघोळी करण्यासाठी बाथरूम मध्ये जातो. त्याचा मेवणा हा तिथेच एका बेडवरती जाऊन बसतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो की दादा, मला शोधण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नकोस, मी पुन्हा माघारी येणार नाहीये. राजेश आंघोळी करून बाथरूम मधून बाहेर येतो त्यावेळी तो आपल्या भाऊजींना मेसेज दाखवतो की ताईने मला मेसेज केलेला आहे, हा बघा, याच्यामध्ये ती स्पष्टपणे लिहिते की मला शोधण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नका, मी पुन्हा परत येणार नाहीये. तेव्हा राजेश त्याला सांगतो की मी तुला सांगत होतो की ती आपल्या सर्वांपासून नाराज झालेली आहे आणि आपल्यामधून निघून गेले, ती परत येणार नाहीये, तरी पण आपण आशा ठेवूया की ती पुन्हा परत येईल म्हणून. पाहिलंच तर आता आपल्याला पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याची गरज नाहीये. तेव्हा त्याचा मेवणा म्हणतो की नाही, आता आपल्याला खरंच पोलिसात जाण्याची गरज आहे, तक्रार नोंदवण्याची गरज आहे, कारण का इतके दिवस तिचा मोबाईल बंद होता आणि आज अचानक प्रकारे मेसेज आलेला आहे. हा मेसेज आपण पोलिसांना दाखवूया, पोलिसांमध्ये तक्रार नोंदवूया, पोलिसांकडे काहीतरी आपला धागादोरा सापडेल, काहीतरी सुगावा लागेल, तिचा पत्ता लागेल. तेव्हा राजेश म्हणतो ठीक आहे, आणि दोघेही पोलीस चौकीमध्ये जातात. तिकडे रीतसर तिचा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवतात. पोलिसांना आलेला मेसेज सुद्धा दाखवतात, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं स्पष्टपणे की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, मी पुन्हा परत येणार नाहीये. पोलीस सांगतात की ठीक आहे, तुम्ही घरी निघून जावा, याबद्दल आम्हाला कुठलाही धागादोरा आमच्या हाती लागला तर आम्ही थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला सूचना देऊ. पोलिसांचं हे उत्तर अशा प्रकारे असतं की त्यांना या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट राहिलेला नसतो तिला शोधण्यासाठी. आणि ते दोघे सुद्धा तक्रार नोंदवून आपल्या घरी माघारी फिरतात. आणि घरी आल्यानंतर आपल्या मुलासोबत राजेश खेळत असतो. जवळजवळ त्यांना येऊन 2 तासांचा वेळ झालेला असतो. तितक्यात त्यांच्या दारावरती 5 पोलीसवाले येतात. त्या लोकांनी तक्रार नोंदवल्यामुळे संपूर्ण रीतसर माहिती घेण्यासाठी ती लोक त्यांच्या दारामध्ये येऊन उभे असतात. दारामध्ये आल्यानंतर ते पोलीस त्याच्याकडून अनुपमाची संपूर्ण रीतसर माहिती घेतात, का हरवली, कशा प्रकारे हरवली, त्या सगळ्यांची उत्तरं घेऊन ती लोक पुन्हा माघारी फिरत असतात. तेव्हा त्या 5 पोलिसांमधील एका पोलिसाची नजर त्या घरातील डीप फ्रीज वरती जाते. त्याच्या साहेबांना सांगतो की घरामध्ये डीप फ्रीजची काय गरज आहे, कारण का डीप फ्रीज हा मोस्ट ऑफली वापरला जातो तो दुकानांमध्ये आईस्क्रीम किंवा मीठ असतं, फ्रोझन आयटम्स असतात, त्यांच्यासाठी. हा घरामध्ये फ्रीज का ठेवलाय. 5ही पोलीस पुन्हा माघारी फिरतात, घरात जातात आणि त्याला विचारतात की ह्या डीप फ्रीजची गरज काय, कारण का याचा उपयोग हा दुकानांमध्ये होतो फ्रोझन आयटम्स ठेवण्यासाठी. तेव्हा तो सांगतो की मी सहजच मला घेऊन आलेलो आहे आणि घरी ठेवलेला आहे. तेव्हा पोलीस पुन्हा त्याला विचारतात की ठीक आहे, तू घेऊन आलायस, पण ह्याच्यावरती हा टाळा का लावलेला आहे. तेव्हा राजेश पुन्हा त्यांना सांगतो हा टाळा जो आहे तो अनुपमाने लावला आहे, त्याच्यामुळे त्याची चावी तिच्याकडेच आहे. आणि पोलीस संपूर्ण डीप फ्रीजरला व्यवस्थितपणे निरखून पाहतात. तेव्हा त्यांना असं कुठल्याही गोष्ट सापडत नाही की हा डीप फ्रीज
57 दिवसांपूर्वी घेतलेला आहे, कारण त्याची पॅकिंग वगैरे जी असते की तो आताच घेतलेला आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावरती पुन्हा दबाव टाकू लागतात की याला टाळं का लावलेलं आहे. राजेश पुन्हा तोच उत्तर देत होता, अनुपमाने कुलूप लावलाय, त्याच्यामुळे त्याची चावी माझ्याकडे नाहीये किंवा हरवलेली आहे. पोलीस सारखा सारखा एकाच प्रश्नावरती भर देत होते आणि त्याच्यावरती दबाव टाकत होते. त्याच्या दबावापुढे राजेश झुकला जातो, चावी येऊन तो पोलिसांच्या हातात देतो, सांगता उघडून बघा तुम्हाला काय त्याच्यामध्ये भेटते ते. पोलीस त्या डीप फ्रीजरचा लॉक उघडतात आणि त्याच्यामध्ये काळ्या बॅग ठेवलेल्या असतात. फ्रीजरमुळे कठोर त्यांच्यावरती बर्फ जमलेला असतो. पोलीस एक दोन बॅगा बाहेर काढतात तेव्हा त्यांना त्याच्यात आढळतं की त्याच्यामध्ये मांस आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांच्या घरामध्ये मटन मच्छी असते ती नॉर्मल गोष्ट असते. पण तिसरी पिशवी ज्यावेळी पोलीस काढतात त्यावेळी पोलिसांना अशी गोष्ट आढळते जी त्या पिशवीमध्ये नसायला हवी होती. बर्फ कठोर जमल्यामुळे तो इतका बर्फ जमलेला असतो की दगडासारखी ती पिशवी कडक झालेली असते. पोलीस त्या पिशव्यांमधील बर्फ वितळण्याची वाट पाहतात आणि वितळल्यानंतर त्यांना त्या पिशवीमध्ये त्या काळ्या बॅग मध्ये मानवी हात आणि हाताची बोटं आढळतात. त्यावेळी राजेशला विचारतात की हा काय प्रकार आहे म्हणून आणि आपल्या खाक्या दाखवतात. तेव्हा राजेश कोसळून जातो आणि ढसाढसा रडू लागतो. पोलीस त्याच्या रडण्याकडे निरखून पाहू लागतात. तेव्हा पोलिसांना त्याचं रडणं हे कुठल्याही प्रकारे बनावटी वाटत नाही, तर त्याच्या रडण्यामध्ये त्यांना पश्चाताप आढळतो आणि तो सांगतो की हीच ती अनुपमा आहे जी ह्या डीप फ्रीज मध्ये या बॅगमध्ये आहे. आणि पोलीस एक एक करून जवळजवळ 35 बॅग त्याच्यामधून बाहेर काढतात आणि त्यांना अशी गोष्ट निदर्शनास येते की याच्यामधील काही भाग हा गायब झालेला आहे. आणि पुन्हा राजेशवरती दबाव आणू लागतात, सक्तीने त्याला विचारतात की याच्यामधील काही भाग कुठे गेलेला आहे. तेव्हा राजेश त्यांना सांगतो की याच्यामधील काही भाग असतो तो मी फेकून दिलेला आहे. तेव्हा त्याला विचारतात की याच्यातील काही भाग जो आहे तो तू कुठे फेकलेला आहेस, आणि तो सविस्तरपणे संपूर्ण घटना पोलिसांना सांगू लागतो की राजेश आणि अनुपमा हे दोघे एकाच कॉलेजमध्ये MCA करत असतात आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम जडतं. प्रेम जडल्यानंतर दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा होते, पण त्यांना भीती असते की आपल्या घरातले आई वडील हे आपल्या ह्या लग्नाला आपल्या प्रेमाला होकार देतील की नाही. म्हणून हे दोघे सुद्धा तिथून पलायन करतात आणि थेट जाऊन पोहोचतात अमेरिकेला. दोघांनी एकच कोर्स केला असल्यामुळे दोघांना सुद्धा चांगली नोकरी तिकडे लागते, चांगला पगार असतो आणि त्याच्यामुळे ती दोघेही अमेरिकेत लग्न वगैरे करून आनंदामध्ये राहू लागतात. थोडा कालावधी गेल्यानंतर त्या दोघांच्याही संसार वेळीला 2 जुळवा मुलं फुल उमलतं आणि त्यांचा जन्म अमेरिकेत झाल्यामुळे त्या दोघांना सुद्धा एक चिंता लागून राहते की दोन्ही मुलांचं संगोपन पालन पोषण आपण महागड्या शहरामध्ये कशा प्रकारे करू शकतो. तेव्हा ते दोघे सुद्धा एक निर्णय घेतात की आपण पुन्हा आपल्या मायदेशी जाऊया आणि या दोघांचंही व्यवस्थित प्रकारे संगोपन शिक्षण वगैरे करूया. दोघेही अमेरिकेवरतून निघतात, भारतामध्ये येऊन पोहोचतात. अनुपमा ही आपल्या आई वडिलांच्या घरी राहते आणि राजेश जो असतो तो नोकरीच्या शोधामध्ये बाहेर पडतो. त्याला नोकरी मिळते कोलकाता या शहरामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो तिथे कामाला लागतो. दोघांचंही सुरळीत चालू असतो. राजेश कामामध्ये मग्न असतो, अनुपमा आपल्या पोरांचं संगोपन करण्यामध्ये पालन पोषण करण्यामध्ये व्यस्त असते. राजेश तिथेच कलकत्त्याला आपल्या घरापासून लांब नोकरी करत असल्यामुळे तो तिथेच राहतो. आपल्या बाजूला राहणाऱ्या एका महिलेसोबत जी दिसायला फार सुंदर असते तिच्यासोबत त्याचा प्रेम संबंध जुळतं. ही वार्ता ज्यावेळी अनुपमाला त्याच्या पहिल्या पत्नीला कळते त्यावेळी ती सरळ कलकत्ता गाठून त्याच्या घरी येते. आल्यानंतर दोघांचाही या गोष्टीवरून खूप मोठा वाद निर्माण होतो. दोघांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होतो. तो इतका विकोपाला जातो की या गोष्टीची पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली जाते. तक्रार नोंदवल्यानंतर ही तक्रार कोर्टामध्ये जाते. कोर्टात गेल्यानंतर जज राजेशला एक निर्णय देतात की याच्या पुढे तुझा अनुपमाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आणि पोरांचं संगोपन म्हणून त्यांना पोटगी 20,000ची द्यावी लागेल असा आदेश जज साहेब त्या राजेशला देतात. दोघेही कोर्टामध्ये बाहेर पडल्यानंतर एकमेकांसोबत सल्लामसलत करतात, विचार करतात एकत्र बसून. ह्याच्या आधी जो काळा भूतकाळ घडलेला आहे तो सर्व पुसून आपण येणाऱ्या भविष्याची नवीन प्रकारे सुरुवात करूया. दोघेही एका मतावरती ठाम असतात. त्यामुळे ते आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतात देहरादून मधून. देहरादून मध्ये गेल्यानंतर दोघांचं सुद्धा व्यवस्थित संसार गोडी गुलामध्ये चालू असतो. पोरांचं संगोपन होत असतं, राजेश नोकरी करत असतो, व्यवस्थित सुरळीत चालू असतं. पण अनुपमाच्या डोक्यामध्ये संशयाची सुई कलकत्त्यामधील राजेशचा तो प्रकार आठवू लागते आणि ह्या घटनेवरतून त्या दोघांमध्ये सुद्धा रोज वाद निर्माण व्हायचा.
या वादाचं रूपांतर हे मारामारीमध्ये सुद्धा व्हायचं आणि एके दिवशी हा वाद विद्रूप रूप धारण करतो. मारामारी होते की राजेश अनुपमाला धक्का देतो. राजेशच्या धक्क्यामुळे अनुपमा सरळ जाऊन पडते ती तेथील एका बेडवरती. तिथे जाऊन त्या बेडवरती अनुपमाचं डोकं आदळलं जातं, ज्यामुळे तिला भुरळ येते आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडते. अर्धा तास 2 तास निघून जातात. राजेश तिच्या जवळ जाऊन बघतो, त्याची पत्नी बेहोश तर झालेली आहे, पण तिचा श्वास हा चालू आहे. तो तिची हत्या करण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात ती जोर जोरात ओरडू लागते. राजेशची भांबेरी उठते आणि तो आपल्या घरामध्ये जो कापूस असतो तो कापूस अनुपमाच्या तोंडामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दाबून ठेवतो, ज्यामुळे तिचा आवाज बाहेर येत नाही आणि राजेश तिची हत्या करतो. हत्या केल्यानंतर तो त्या बॉडीला बाथरूममध्ये ठेवतो. एवढा घटनाक्रम झालेला असतो. तो संध्याकाळची वेळ असते आणि त्यांची मुलं ही एका खोलीमध्ये झोपलेली असतात. खोली मोठी असल्या कारणाने ते 2 बाथरूम असतात, एक घराच्या बाहेर असतं आणि एक घरामध्ये असतं. त्याच्यामुळे राजेश एका बाथरूम मध्ये अनुपमाची लाश ठेवतो आणि पोरं उठल्यानंतर त्यांचं आंघोळी वगैरे असते ती तो दुसऱ्या बाथरूम मध्ये करतो आणि त्यांना शाळेमध्ये पाठवतो. पण राजेशची अख्खी रात्र हाच विचार करण्यामध्ये निघून जाते की या डेड बॉडीचं काय करू म्हणून. या विचारामध्ये काढल्यामुळे सकाळी सकाळी तो उठून जातो, दुकानामधून एक डीप फ्रीजर घेऊन येतो. आपल्या घरामध्ये डीप फ्रीजर ठेवतो आणि पुन्हा घराबाहेर पडतो, दुकानामध्ये जातो आणि तिथून इलेक्ट्रिक करवत असते पण लाकडं कापण्याची मशीन घेऊन येतो. पुन्हा घराबाहेर पडतो. घडी तो घराच्या बाहेर जात असतो. वेगवेगळ्या दुकानांमधून सामान गोळा करत असतो. जसं जसं त्याला सामान आठवायचं तसं तसं तो एक एक सामान घेऊन येऊन आपल्या घरामध्ये गोळा करत असायचा. घरामध्ये डीप फ्रीजर आणल्यामुळे तो अनुपमाचं पत्नीचं शव डेड बॉडी ही त्या डीप फ्रीजर मध्ये ठेवते. डीप फ्रीजर असल्यामुळे संपूर्ण बॉडी ठोस बर्फामध्ये रूपांतरित होऊन जाते. आपल्या मुलांना तो झोपवायचा आणि त्या रात्री तो जे सामान घेऊन आला असतो त्या सामानाने जे त्या बर्फामध्ये ते शव ठोस झालेलं असतं त्याचे हात पाय शरीराचे वेगवेगळे असे तुकडे करत असायचा आणि हे सर्व तुकडे तो 72 पिशव्यांमध्ये भरतो. या अनुपमाला 72 पिशव्यांमध्ये तुकड्यांमध्ये भरलेली असते आणि अशा प्रकारे विल्हेवाट लावल्यानंतर तो वाट बघायचा मुलांच्या सुट्टीची, स्वतःच्या सुट्टीची. मुलांना सुट्टी वगैरे पडल्यानंतर त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन जायचा. त्यावेळी तो त्या फ्रीजर मधून एक 2 थैल्या घेऊन मुलांना तो फिरवायला घेऊन जायचा. तो ठिकाण डोंगराळ भागातला तो निवडायचा. तिथे गेल्यानंतर तो त्या बॅगा ठिकठिकाणी फेकू लागला. प्रत्येक सुट्टीमध्ये पोरांचा पिकनिक काढायचा. त्या पिकनिक मध्ये एक एक बॅगा हा बाहेर टाकायचा. संपूर्ण बर्फामुळे ती लाश ठोस झाली असते, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येत नव्हती. आणि हा संपूर्ण जो प्रकार तो आपल्या पत्नीसोबत करतो ना, तो एका हॉलिवूड मूवी मधून तो घेतलेला असतो, ज्याच्यामध्ये दाखवले असतं की कशा प्रकारे फ्रीजर मधल्या मुर्द्याची विल्हेवाट लावायची. सगळं काय व्यवस्थित प्रकारे तो डेड बॉडीची विल्हेवाट लावत असतो. पण त्याच्याकडून एकच चुकी घडते. ज्यावेळी त्याचा मेहुणा त्याच्या घरी येतो त्यावेळी बाथरूम मध्ये गेल्या गेल्या हा राजेश आपल्या पत्नीच्या सिम कार्ड वरतून तिच्याच भावाला मेसेज करतो. त्याच्या मेहुण्याला संशय येतो, काहीही होत आपली बहीण अनुपमाचा बेपत्ता होण्यामागे कोणत्या ना कोणत्या प्रकारे या राजेशचा हात आहे, अशा प्रकारची माहिती तक्रारी दरम्यान तो पोलिसांना देतो. राजेशला संपूर्ण माहिती आहे अनुपमा सोबत नक्की काय झालेलं आहे. 57 दिवसांपासूनचा मोबाईलही स्विच ऑफ असतो, कुठल्याही प्रकारचा मेसेज नसतो आलेला आणि आज अचानक घरी आल्यानंतर हा मेसेज आलेला असतो. त्यामुळे त्याच्या सुद्धा मनामध्ये आपल्या भाऊजींभोवती संशयाची सुई फिरू लागते. ही संपूर्ण तो माहिती पोलिसांना आधीच दिलेली असते की घरामध्ये अशा प्रकारचं एक डीप फ्रीजर आहे जे दुकानांमध्ये असतं आणि त्याचा संशय सुद्धा तो त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला असतो. त्यामुळे पोलीस त्याच धागेदोराच्या आधारावरती संपूर्ण घटनेची चौकशी वगैरे केल्यानंतर घटनेचा उलगडा करते आणि याला अटक करते. आणि प्रत्येक गुन्हेगार जो पोलिसांसमोर पोपटासारखा बोलू लागतो, तशाच प्रकारे हा एक एक माहिती पोलिसांना देत होता की कशा प्रकारे संपूर्ण घटना घडवली त्यांनी, कशा प्रकारे अनुपमाची डेड बॉडी त्यांनी तुकड्यांमध्ये फ्रीजरमध्ये ठेवली. संपूर्ण घटनाक्रम दाखवत होता. हा स्वतः सुद्धा वेल एज्युकेटेड होता. त्या बायकोच्या भांडणामुळे इतका कंटाळलेला वैतागलेला असतो त्या संशयामुळे की आता बस झालं, खूप झालं. आणि या संपूर्ण घटनेची तक्रार वगैरे रीतसर नोंदवल्यानंतर त्याला कोर्टामध्ये उभं केलं जातं. कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावतं. आणि या घटनेची आता जनसामान्यामध्ये पसरू लागली. त्यावेळी सर्वांच्या मध्ये एकच विचार येऊ लागला की कशा प्रकारे एक वेल एज्युकेटेड व्यक्ती, पती आपल्या पत्नी सोबत अशा प्रकारचं कृत्य करू शकते, तिला तुकड्यांमध्ये कशा प्रकारे कापू शकते. आणि ही वार्ता संपूर्ण जगामध्ये पसरून गेली की कशा प्रकारे एक व्यक्ती आपल्या बायको सोबत तिच्या शवाची विल्हेवाट लावतो.
आणि ज्यावेळी त्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असते त्यावेळी त्याची मुलं ही 7-8 वर्षांची असतात. आता जवळ 18 वर्षांची त्याची मुलं सुद्धा झालेली असतात. त्याच्यामुळे तो कोर्टाला पत्र सुद्धा लिहून पाठवतो की मला बाहेर जाण्याची अनुमती द्यावी, जग पाहण्याची संधी द्यावी. कोर्टाकडून निर्णय येतो की अशा व्यक्तीला जगामध्ये समाजामध्ये वावरण्याची काहीही गरज नाहीये.